आणि यानंतर आपण आत्ताच्या टॉप 18 न्यूज पाहूया। आयोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। वाशिममध्ये तूर उत्पादक शेतकरी अडचणीत, बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झाल्याने शेतमाल उघड्यावर ठेवण्याची आली वेळ। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लेखानुदान सादर करणार। दिवाळी अधिवेशनातल्या निलंबित खासदारांचं निलंबन होणार रद्द। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। नागपूरमध्ये उद्यापासून टाक्यांच्या साफसफाईसाठी नवं वेळापत्रक। 6 फेब्रुवारीपर्यंत निम्म्या शहरातला पाणी पुरवठा असणार अबाधित। माढा पंढरपूर भागात ऊस फडाला आग लावून तोडणीचं काम सुरू। वजनातल्या घटीमुळे शेतकऱ्यांना फटका। साखर आयुक्तांकडे तक्रार। रत्नागिरीतल्या वेरळगावच्या श्रीदेवी वाघजाई मंदिरामध्ये दानपेटीची चोरी। चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये चित्रित। वर्ध्याच्या बोर अभयारण्यात कॅटरीना वाघिणीचं बछड्यासोबत पर्यटकांना दर्शन। पर्यटकांनी कॅटरीनाची लोभस छवी कॅमेऱ्यात टिपली। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरण देणार मोफत प्रीपेड मीटर। ग्राहकांची विलंब शुल्क आणि व्याज यामधून होणार सुटका। बीडमध्ये परळी इथलं एमबीबीएसच्या प्रवेशाच्या आमिषानं 7 लाख रुपयांचा गंडा। आंध्र प्रदेशातल्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। वाशिमच्या अर्जुन गादेकरनं जयपूरमध्ये झालेल्या खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक। अर्जुनचं सर्वत्र कौतुक। कृष्णा काठच्या बंचाप्पा बनाची विदारक अवस्था। अभिनेते सयाजी शिंदे हळहळले। राज्यसभेसाठी पवार गटाची तयारी। अल्पसंख्याक चेहरा देण्याची शक्यता। इद्रिस नायकवडी यांचं नाव चर्चेत। सोलापूर विद्यापीठात राज्यातल्या 40 प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात। एकत्रित कौशल्य अभ्यासक्रमावर मंथन। परराज्यातल्या महिलांना बीडमध्ये आणून वेश्या व्यवसाय। पश्चिम बंगाल आणि झारखंडसह मुंबईतल्या 9 महिलांची सुटका। भुसावळमध्ये ओला हरभरा काढणीला सुरुवात। दरामुळे नुकसान टाळण्यासाठी ओला हरभरा विकण्यावर शेतकऱ्यांचा भर। जळगाव पालिकेसमोर सुरू असलेलं कार्यकर्त्याचं आमरण उपोषण मागे। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन। चाळीस तासांनी रांचीत परतलेल्या सोरेन यांची आज ईडी चौकशी। सोरेन यांनी दिला दुपारी 1चा वेळ। दिल्ली आणि नोएडा परिसरामध्ये थंडीची लाट। दाट धुक्यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम।